दादा हेच आहे हॉटेल. तू जा, मी आलोच. का तू कुठे चाललास? अगं काय आहे, त्यांना माहित नाही ना काही इकडचं, सो मी त्यांना जरा पार्किंग वगैरे दाखवतो आणि येतोच. अरे पण सौमित्र ऐक ना, जरा काही गोष्टी पण आहेत. आलो मी, माझे ते फोन बिन पण सगळे ये लवकर. हा हो. वेलकम राधिका मॅडम. थँक्यू. दिस वे मॅम प्लीज. प्लीज आहे ना मॅडम. मॅम प्लीज. हा नाही, ते सर येत आहेत म्हणून थांबले. नाही सर येतीलच. ओके. सौमित्र कसं वाटलं सगळं? खूप छान. हे काय सगळं? ना अजून संपलं नाहीये, आहे अजून. थांब जरा. थँक्यू. गिफ्ट तुझ्यासाठी. कशासाठी हे सगळं? उघड उघड. नाही थांब. काय? थोडं रोमॅन्टिक. आता उघड. सौमित्र हे काय सगळं? आवडलं की नाही सांगा तू. खूप छान आहे. बस. पण कशासाठी एवढं सगळं महागडं? तुझ्यासाठी. अरे राधा, आता आपलं लग्न होणार, मग आपण टिपिकल नवरा बायको सारखे वागायला लागणार. म्हणजे आपण जरी कितीही ठरवलं आपण टिपिकल नवरा बायको सारखं वागायचं नाही तरी होतातच. ऑब्व्हियसली संसार आहे, मग आपली काय घरातली कामं आहेत, बाहेरची कामं आहेत, या सगळ्यात अडकत जाणार आपण. सो हे सगळं डेटवर जाणं वगैरे कधी एन्जॉय करणार. म्हणून म्हटलं लग्नाआधी एक रोमॅन्टिक डेट होऊन जाऊ दे. ही एक रोमॅन्टिक डेट आहे असं समज. चल. हो सगळं ठीक आहे. इथे कोणी आलं बघितलं तर काय म्हणतील? शक्यच नाही, कोणी येणारच नाही इकडे. कारण अख्खं हॉटेल मी आपल्या दोघांच्या नावाने बुक केलंय. काय? अख्खं हॉटेल? पण कशासाठी? एवढे पैसे कशाला खर्च करायचे? चालतं काय एक दिवस? एवढं काय त्यात? नाही नाही नाही, बिलकुल नाही. हा राधा, 300 कोटीची मालकीण आहेस तू. एखाद दिवस चालतं एवढं? अरे तरी काय झालं? आपल्यावरती काही संस्कार झाले ते नाही ना विसरताय. राधा आई, तू तू जरा टोक गाठतेस. मी संस्कार विसर वगैरे माझं म्हणणं नाही. मी एखाद दिवस चालतं असं म्हणालो मी. आणि मी मगाशी म्हणालो तसंच यार, आपण पुरत नवरा बायको झालो, सगळं टिपिकल आयुष्य झालं की हे सगळं आपल्या आयुष्यात असेल नाही माहित नाही मला. अच्छा हो का? म्हणजे लग्नानंतर वेगळं वागणार आहेस का तू? तुला खरंच वाटतं मी हे सगळं विसरेन? थांब थांब. बापरे सौमित्र, हे किती मागवलंयस? हा आणि सगळं तुझ्या आवडीचं आहे. रिसर्च करून मागवलेलं आहे.
अरे हो ठीक आहे, आवडीच आहे, पण हे जरा खूप आहे. हा खूप आहे. अरे पण असू दे ना. अरे असू दे काय, सौमित्र इतकं नाही खाणार मी. नाही मला आवडतं म्हणून ठीक आहे, पण एकाच दिवशी सगळं मागवायचं का? ते वेगवेगळ्या दिवशी खाणारच की काय, असं काय करते? चल चल चल, सुरू नाही, नाही, करूया. एवढं मी खाऊ शकत नाही, खरंच नाही. अगं संपवून टाकू ग दोघं मिळून. अरे संपवून टाकू म्हणजे काय, एवढं नाही खाऊ शकत. आणि ते परत दे, परत थोडस. ते परत वगैरे नाही घेणार, परत काय घे. चल चल चल, सुरू करूया आपण. ओके बरं ठीक आहे, पण मी एकटी नाही खाणार, तुलाही शेअर करायला लागणार आहे. राधा, मी अख्खा आयुष्य तुझ्याबरोबर शेअर करणार आहे, तर फूड काय? थांब, भरवण्यापासून सुरुवात करूया. भरवतो मी आधी तुला. कसं असतं ना राधा, आपल्या आवडत्या माणसाकडून भरवून घेण्यात पण सुख असतं आणि आपल्या आवडत्या माणसाला भरवण्यात पण एक सुख असतं. इतकं प्रेम का करतोस रे? खरंच ग, इतकं प्रेम मी का करतो तुझ्यावर माहित नाही, पण प्रेम करतो खरं. राधा, राधा म्हणजे तुला काही तिखट लागलंय म्हणून पाणी आलंय डोळ्यात, का रडतेस तू खरंच? काही नाही. हे एक बरं असतं तुझ्या बायकांचं, म्हणजे तू रडतेस हे बघून मी तुला प्रश्न विचारला का रडतेस, तर काही नाही. आणि जर का काही विचारलंच नाही तर हा काय माझ्या मनातलं ओळखतच नाही असंही म्हणायला काही कमी करत नाही तुम्ही. मला खरंच कळत नाही हे सगळं कसं घेऊ. नाही इतक्या दिवसात मला काय आवडतं या गोष्टीचा कधी कोणी विचारच नाही केला. म्हणजे प्रत्येक वेळेला मीच विचार केलाय यांना काय आवडत असेल, लोकांना काय आवडत असेल, आणि त्याच गोष्टीत मी सुख मानले. पण कधी मलाही कोणीतरी तुला काय आवडतं हे विचारलं तर आवडेल असं कोणाला कधी वाटलंच नाही. तू आज इतकं सगळं माझ्यासाठी करतोय ना, खरंच मला सुखानं रडू येतंय. राधा, आता मी आयुष्यभर असणार आहे तुझ्याबरोबर, त्यामुळे तुझ्या आयुष्यात मागे काय घडलंय किंवा जे काय झालं ना ते झालं गेलं, सगळं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. तू, मी आणि अथर्व अशी आपली छोटीशी फॅमिली असणार आहे की नाही. आणि आता या सगळ्याची सवय करून घ्या, कारण मुळात तू आता माझ्याबरोबर सुखीच असणार आहेस. आणि असं सुखी वाटल्यावर तू प्रत्येक वेळेला रडणार असशील तर तू माझ्याबरोबर रडतच राहशील बहुतेक. चल चल, संपवायचंय, हसत राहू नको. आणलीस का गॅरी? कॉफी दे. माय गॉड इडियट गॅरी, तुला नीट बघून देता येत नाही का रे? Sorry. मला दिसत नाहीये ना. मॅम सॉरी राधिका, मी एकदम माझं काय काय म्हणालास? काय नाही मॅम, सो सॉरी म्हटलं मी. नाही नाही, सॉरी सॉरी नंतर काय म्हणालास? अगं सॉरी शना, माझ्याकडून चुकून मी खोटं म्हणू नकोस, तू राधिका म्हणाला. काहीतरी बोलू काय नकोस. यार गॅरी, किती किती खोटं बोलावं एखाद्याने. सुधार की आता तरी. त्या लोकांनी तुला घराबाहेर किकआउट केलं, स्वतःच्या मनातनं काढून टाकलं, रिप्लेस केलं तुला राधिकानी, तरी तू तिचाच विचार करतोय. शेम ऑन यू. प्लीज कुठला विषय कुठे नेऊ नकोस. नो नो, कुठला विषय कुठे नाही, मी बरोबरच बोलते. जाऊ दे, मला ना बोलायचंच नाहीये तुझ्याशी. मी तुला 4 डेजचा अल्टिमेटम दिलंय, त्यातला 1 दिवस वेस्ट गेला. सो जस्ट वेक अप. 3 दिवस आहे तुझ्याकडे, 3. तू काही केलं नाहीस ना तर मी खरंच हे घर आणि तुला सोडून निघून जाईन ना. आणि प्लीज असं उभा राहू नकोस माझ्यासमोर, जा. स्टुपिड. या 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 नमस्कार. नमस्कार नमस्कार या. बाई बरे आहात ना? हो मी म्हटलं बोलावून घेतलं. सगळं ठीक आहे ना? हो हो हो, काळजीचं काही कारण नाहीये. मी फोन करून लोक बोलावून घेतलं की नाही. पोटामध्ये भीतीचा गुण आला. म्हटलं का झालं? अगदी सहज बोलावलं. या बसा, बसून घ्या. वसुंधराताई, कळत नकळत आमच्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो तुमची. अहो अहो, खरंच तसं काहीही काळजीसारखं काहीही झालेलं नाहीये. पण बसून तर घ्या. या बसा, या बसा. खरं सांगा बाई, का झालं? अहो खरंच काहीही नाही.
मी अगदी सहज बोलवलंय. सरिता त्यांच्या भाषेत बोलायचं म्हटलं ना तर पाहुणचार करायला बोलवलंय. पाहून काहून बरं बाई? काहून म्हणजे काय? मी तुमच्याकडे किती वेळा येले, जेवले, पण तुम्ही अजून माझ्याकडे एकदाही आला नाहीत. तुमचा होणारा जावई कुठे राहतो, त्याचं घर कसं आहे, तो कसा राहतो, हे सगळं तुम्हाला माहीत असायला नको? हो. त्यात काय बघायचं? अहो नाही कसं म्हणता, तेही महत्वाचं असतं. शेवटी आपण मुलगी त्या घरात देणार असतो, त्यामुळे ही सगळी माहिती असायलाच हवी. तिला तिथे शेवटी राहायचं असतं ना. हो, हे बिलकुल बरोबर आहे बाई तुमचं. आणि हे सगळं करताना मी अजून एक विचार केला की त्या निमित्तानं आपल्या गप्पा पण होतील. म्हटलं त्या निमित्ताने एकत्रच जेवूया. आई, आता जेवणाचं काम बरं तुम्ही. नाही तुम्ही काही त्रास करून घेऊ नका, हे राहू देत आता. अहो त्यात त्रास काय आहे? आज तुम्ही दोघांनी माझं ऐकायचंय. मी काय म्हणते, आज आपण लग्नाच्या खरेदीचं आणि पत्रिकेचं फायनल करूया, म्हणजे नंतर उगीच धावपळ नको. हो बिलकुल बिलकुल, हे एकदम बरोबर बोललात. पहा बरं तुम्ही. मग आता आपण हे सगळं फायनल करूया. त्याआधी सांगा, तुम्ही आधी चहा घेणार का कॉफी? चहा. नाही नको, आम्ही चहा घेऊनच आलोय. आई मी असं का बरं बोलत आहे? पहा बरं, तुम्हाला माहिती आहे 5-5 मिनिटाला त्यांना घरी असल्यानंतर चहा लागते ना. आता पहा बरं इथे अगदी गप्प. गरजेचं होतं. अहो असं काय, ते जावयाकडे काही खायचं प्यायचं नाही वगैरे, आता असं काही नसतं बरं का. तेव्हा सांगा बघू तुम्ही काय घेणार. मग चहाच करा. काय चलेगा, दॅट्स गुड. चला सरिता ते त्या निमित्ताने घर बघा. हा या. हे इथं ठेवते. हो छान. सौमित्र, खूप झालंय जेवण. मला सवय नाही रे इतकं जेवायची. मम्माचा फोन. हा मम्मा. अगं हे बघ. बरं चल येतो. हो येतो ठीक. काय रे, काय झालं? चला कुठे? माझ्या घरी. का? घरी सगळं ठीक आहे ना? अगं नाही, काय झालंय, माझी मम्मा काय काय झालं आईंना? तुझी मस्करी करायचं पण टेन्शन येतं आता मला. काही नाही झालंय, माझ्या मम्माने आई बाबांना घरीच बोलवून घेतलंय. ते सगळे एकत्र जमलेत आणि काहीतरी पत्रिकेचं डिझाईन फायनल करतात. आपल्याला पण बोलवलंय. चला. नाही, आपल्यापेक्षा ना यांच्यातच जास्त उत्साह आहे. हो ना. चल ये. म्हणजे माझ्यावर का बरं तू एवढा ओरडतोय? मी तर तुझा गळाच दाबणार होतो. आता अजून काय करायला पाहिजे होतं तुझ्याशी? कुणी सांगितलं ती दळभद्री आयडिया द्यायला? शनाला सांगायला कुणी सांगितलं की बाबा 4 दिवसात करेल की तो 4 दिवसात शोधेल काहीतरी? कुठून शोधणार आहे? अडकलो ना तुझ्यामुळे मी. लोकल्लो बात. अरे मी आयडिया दिले इतके दिवस, हा आता तू उलट माझ्यावरच ओरडतोय. अरे दिवस काय, वर्ष आयडिया दिले तुला. कसल्या डोंबल्याची आयडिया दिली तू? काय आयडिया दिली तू सांग मला. ते सोशल मीडियाची आयडिया कोणी दिली? सोशल मीडिया खड्ड्यात गेलं तुझं. सोशल मीडिया काय तू कुठल्या भ्रमात असतो रे किड्या? तुला काही कळत नाही का की खरंच बुद्धू आहेस तू? सोशल मीडियावरचं सगळं खोटं असतं. अर्ध्याहून अधिक अकाउंट तर ते असले फेक अकाउंट असतात. आणि त्या मुली तर म्हणजे काय काय करतात ते. ते नाही काय फार इंटरेस्ट येतोय काय काय करतात वगैरे. अरे तुला कळत कसं नाही? ते मुलं असतात जी मुलींच्या नावानं अकाउंट चालवतात आणि काहीतरी फालतू बोलतात रे. म्हणजे तो ती असतो ते तू त्यात तू ते सोड. मी काय सांगतो ते ऐक. हा. या सोशल मीडियावरचं मुली पटायला लागले ना, ते या सगळे मॅरेज ब्युरो वगैरे बंद करायला लागतील. कळलं? हे खरं आहे यार. पण मग आपण काय करायचं आता? तेच तर तू मला विचारतोय परत काय करायचं हे तू विचारतोयस मला. मलाच कळत नाही काय करावं. बघ आता मला काही पर्याय दिसत नाही. मला आता एवढंच वाटतं की आता मी सरळ एखादा जॉब पकडावा बस. जॉब? अरे तुझ्या जबाबदाऱ्या एवढ्या आहे ना, नुसत्या जॉब पकडून होणार नाहीये. म्हणजे त्या सनायाचं मेंटेनन्स काय कमी आहे का? हा, तिचं शॉपिंग, तिचं हॉटेलिंग, इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, कसं झेपणार आहे तुला? एका जॉब मध्ये फार फार तर 25 मिळतील, फार फार तर 50,000 मिळतील. त्या शनायाचं मेंटेनन्स कसा होणार आहे? अरे जॉबने काही होणार नाहीये. अरे किड्या, पण दुसरं काही ऑप्शन नाहीये. हे बघ, मला जॉब मिळाला ना, तर ऍटलीस्ट मला तिला सांगता येईल ना की बाबा मला जॉब मिळालाय, त्याच्यामध्ये प्रमोशन होईल, जरा पैसे मिळतील, हे कारण सांगून तिला थांबवता तरी येईल ना मला. हा ठीक आहे, पण टॅक्सी बिक्सी नको चालू. नाही टॅक्सी तर
वा वा वा, हे तू सांगतोय मला, ऐका, हा सांगतोय मला टॅक्सी नको चालू. मागच्या वेळेला ही दळबद्री आयडिया तूच दिली होतीस ना मला. नाही नाही खेड्या, मला कळलंय तुझं मीटर नीट चालावं ना, म्हणून तू मला टॅक्सी चालवायला लावतोयस. वा वा, काय वावा काय नाही डायलॉग चांगला आहे. मग काय आता लिहायला लागतोस? नाही मी ते मला आता काही काही कळत नाहीये रे किड्या, काय करू मी? एक काम करूया आपण, हा. काहीतरी सोल्युशन काढूया. हा, सोल्युशन मला सांगतो सोल्युशन. अगं आई, एकदा तू ही फायनल केली होतीस मागच्या आठवड्यात. बघ, मागच्या आठवड्यात ही केली होती, आता ती ही म्हणते. एक काय ते ठरवा ना तुम्ही. नाही पण का कळत नाही ना बा, लग्न तुमचं आहे, तुम्ही फायनल करून टाका ना का. बरं बरं, थांबा, आता काही गोंधळ करू नका. ओके, हेच 2 ऑप्शन आहेत. ही फायनल, चला ठरली. बर, तुमचं का म्हणणं आहे? हो. बेस्ट, चालेल, मग ठरलं तर ठरलं. चला. अशीची अशी फायनल करू. आणि ही तीच आत का लिहायचं? मी लिहितो ना आत्ता ते आपल्याला लिहावं लागते बरं, दुसऱ्या सुरू करतो. आमच्या येथे श्री कृपेकडून आमची कन्या राधिका हिचे मी काय म्हणतो बाबा, तुम्ही माझं पण लिहाल ना पुढे, तेव्हा लिहिताना मग काहीतरी अशी छान विशेषणं द्या. म्हणजे मितभाषी सौमित्र किंवा ज्येष्ठ पुत्र सौमित्र किंवा कनिष्ठ लिहिलं तरी चालेल, एकुलता एकच आहे मी. असं काहीतरी छान लिहा. काय काय बरोबर, लिहा लिहा, का लिहायचं आहे ते लिहा. तुम्ही सगळं ते करत बसा. माल काय म्हणायचं आहे, आपण आता लग्नामध्ये हिला का घ्यायचं बरं, साडी कशा लिहू? लेहंगा किंवा घागरा पण चालेल. आई, खरं? दॅट्स एनिथिंग. नको, तसं काही नको. नाही, मी म्हणतो शालू पण नको, घागरा पण नको, लेहंगा पण नको. मी सांगतो तुला काय कर माहितीये का, हल्ली ते पार्टी वेअर असतात ना, तसा गाऊन मिळतो मस्त असं व्हाईट. हे बघ, हे आहे ना असंच असतं साधं. जगा नाही, जगा वेगळं. हे बघ, हे ओढणी नसते फक्त, त्याचं मस्त पार्टी वेअर, मस्त आहे, मस्त फॅशन आहे ती. नाही नको मला तसलं काही. मी चहाचं पाहते. डायरेक्ट पार्टी वेअर वरून चहावर कुठून आली? हे राधा, पाहिलं वसुंधराताई, किती खुश आहेत ना दोघे. खरंय, एकमेकांशिवाय तर त्यांचा क्षणही जात नाहीये. असंच राहू दे बरं, यांचं प्रेम फुलत राहू दे. आपल्याला त्यांच्याशिवाय अजून का पाहिजे, ते खुश तर आपण खुश का. खरंय, त्याशिवाय आपला तरी आनंद दुसरा कशात. बरं, मला काही न विचारायचं होतं, विचारू का? खाओ, विचारा ना. अथर्वच्या संदर्भात. म्हणजे त्याचा दिनक्रम काय असतो, तो उठतो किती वाजता, शाळा किती वाजता आहे, ब्रेकफास्टला काय खातो, लंच कसं असतं, खेळायला कधी जातो, थोडी माहिती द्याल का? कशी का बघते, सांग ना. तुला माहिती आहे ना आपला अथर्व कसा आहे ते. अथर्वही लोक त्यांच्यासोबत जाईल का? मग खायला उठेल ना, असं कसं? अहो, त्याच्यासोबत तुम्हीही थोडे दिवस या ना. नाही, ते नंतर बघू. पण खरं सांगायचं म्हणजे ना वसुंधराताई, आता एकदा लग्न आटोपलं की आम्हालाही इथून नागपूरलाच जायचं. मी काय म्हणतो वसुंधराताई, आता आपण बसलोच या विषयावर, तर लग्नाचा मेनू काय ते ठरवून टाकूया ना. चालेल, घ्या. बोला.